मध्ये आपण पाहतोय. मॅचला सुरुवात होईल. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन चेंडूला दिशा दाखवलं. स्क्वेअर कट. यावेळेस येईल चौकार. चांगले बॅटिंग. सुरुवात दर्जेदार राहिले. चांगल्या टप्प्यावरती पाहिलं गेलं तर दोन चेंडू निर्धाव आल्यानंतर धावसंख्या 4 येताना पाहायला मिळते. पहिला मोठा चौकार येताना पाहायला मिळेल. जिथे मात्र पाहिलं गेलं तर पहिले दोन चेंडू निर्धाव होते आणि त्यानंतर येतो चौकार. पहिला चौकार म्हणावा लागेल यशस्वीरित्या ज्या फलंदाच्या बॅटमधून येताना पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर होताना पाहायला मिळते. यावेळेस चांगला स्ट्रोक स्ट्रेट फॉरवर्ड. यावेळेस लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून यावेळेस येतोय षटकार. साधावा मुकेशच्या बॅटमधून माइंड ब्लोईंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. चांगले बॅटिंग. एक षटकार एक चौकार दोन निर्धाव चेंडू 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 10. पाहिलं गेलं तर 250च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग मात्र करताना 250च्या स्ट्राईक रेटने चांगली बॅटिंग राहिली. कमबॅक मात्र होताना पाहिलं मिळालं या खेळाडूचं. सुरुवातीला 2 चेंडू निर्धाव होते परंतु त्यानंतर एक षटकार आणि एक चौकार. बॅटन बॉलचा संपर्क यावेळेस होत नाही. निर्धाव चेंडू येतोय. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल. डॉट बॉल येताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडूचा खेळ पहिल्या षटकाचा होतोय शेवट आणि धावसंख्या ते 10. सुरुवातीला 2 चेंडू गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं. डॉट बॉलने धावसंख्या स्थिरता प्रदान होताना पाहायला मिळते. धावफलकावरती डॉट बॉल आलाय आणि षटक होतंय समाप्त. पहिल्या षटकाचा शेवट आणि धावसंख्या 10. चला स्पीडअप करायचा. जास्त वेळ घ्यायचा नाही. येस
येस, नवीन गोलंदाज तेजस येताना पाहिलं मी इथे. पहिल्या षटकाचा शेवट झाला आणि 10 ही धावसंख्या, एक षटकार एक चौकार 4 निर्धाव चेंडूनी आपण पाहायला मिळाले. पहिलाच बॉल चांगला खेळलाय आणि हा येताना पाहायला मिळतोय चौकार. या 4 धावा येत आहेत पहिल्या बॉलवरती. फलंदाज जयेश हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आता मात्र पाहिलं मी, तर त्याने पहिल्याच चेंडूवरती चौकार ठोकलाय. या बेसमिस टाइम झाला. कॅच पकडली जाईल का? कॅच पकडले. महत्वाचा खेळाडू बाद. जसा रनस्ट्रायकिंग एंडला आला तसाच मात्र पळत खेळपट्टीच्या बाहेर देखील येतोय, कारण की या चेंडूला शॉट सिलेक्शन कुठेतरी खराब होताना पाहायला मिळालं. पूर्णपणे चेंडूवरती पाहिलं गेलं तर चेंडूला रीड करता आलं नाही. त्याच कारणामुळे गोलंदाज आपल्या संघाला लीड करताना पाहायला मिळतोय. चांगला टप्पा शोधलाय, चांगली दिशा पकडले. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूचा खेळ देखील पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला आणि त्यानंतर मात्र पाहिलं गेलं तर समीकरण बदलताना चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा शोधलाय, चांगली दिशा पकडली. कंट्रोलमध्ये संपूर्ण कंट्रोल लाईन अँड लेंथ आपण पाहतोय तेजस या खेळाडूची. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, परंतु त्यानंतर विकेट आले आणि त्यानंतर 2 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतात आणि त्यानंतर पहा धावसंख्या थांबताना पाहायला मिळाली. यावेळेस 1 पॉईंट चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. चुकी होताना पाहिला मी. यावेळेस गोलंदाजाकडून 2 चौकार त्याच्या गोलंदाजीमध्ये आलेत आणि शेवटचा चेंडू शेवटच्या बॉलवरती यावेळेस 2 धावा. यावेळेस 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, परंतु तिसऱ्या धावेसाठी फंबल होत होते. निर्णय होत नव्हता कोणता धाव घ्यायचा की नाही. येस नो वेट हे समीकरण पाहायला मिळालं, परंतु धावसंख्या 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा शेवट. तिसरं षटक आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कोणता गोलंदाज घेऊन येईल. यावेळेस पहिला बॉल व्हाईट बॉल आहे. बहादुरशाह स्पोर्ट्स मनव या संघाकडून गोलंदाज क्रमांक 3, तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज येतोय येस. बाउंड्री लाईनचा खेळाडू गोलंदाजाचं नाव सांगा. साहिल. धन्यवाद. साहिला गोलंदाज तिसरं षटक घेऊन येण्यासाठी पाहतोय आपण.
यावेळेस पहा चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक संपूर्णपणे प्रयत्न करतोय, परंतु या चेंडूवरती षटकार येताना पाहायला मिळेल. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना पाहायला मिळेल, कारण की ही कॅच होती परंतु ही कॅच पकडता आलेली नाही. थोडासा कुठेतरी कमी पडलाय. षटकाराच्या साह्याने धावसंख्या 27-27. 5 चेंडू आता कशा पद्धतीने हाताळले जातील, कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल आणि त्यानंतर मात्र काय घडेल या मॅचमध्ये. आडव्या बॅटने फटका गेला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये बदल होतोय आणि 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येमध्ये बदल होतोय. स्कोरबोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल. 29 या आकड्यावरती 29 आपल्याला पाहायला मिळेल स्कोरबोर्ड. आणि त्यानंतर मात्र पुढील 4 चेंडू कशा पद्धतीने असतील. 4 चेंडू खूप महत्त्वाचे आहेत. यावेळेस खूप हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक अक्षय येतोय. बॅकअपला बंटी आहे परंतु झेल पकडला अक्षयने. चांगला झेल. पुन्हा एकदा पहा. आता मात्र लेफ्ट हँडर येताना पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला येताना पाहायला मिळालाय. कुठेतरी पहा धावसंख्येचं समीकरण 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर बाई चांगला स्ट्रोक खेळाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. कोणतीही चुकी होणार नाही. चांगला पकडलाय झेल यावेळेस. धावसंख्या 29 आपल्या पाहायला मिळते. प्रत्येक षटकामध्ये पाहायला गेलं तर 10 धाबा आलेत. तिसऱ्या षटकामध्ये देखील 4 चेंडू झाले. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 29 ही धावसंख्या. आतापर्यंत 9 धाबा आलेत. तर शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. फुल टॉस बॉल चुकी झाली की काय. गॅप शोधण्याचा प्रयत्न झाला. एक धाव कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न यावेळेस होताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला फेकी झाले. फेकी होईपर्यंत यावेळेस यष्टीरक्षक चुकी करतोय. दुसरीचा प्रयत्न तिसरी फसली जाते. यावेळेस धावसंख्या पाहायला गेलं तर 31 या आकड्यावरती.
हॅलो, शेवटचा बॉल. यावेळेस पहा वाईट बॉल आहे. वाईट बॉल नंतर धावसंख्या पाहायला गेलं तर स्थिरवताना पाहिलं मी इथे अतिरिक्त धाबेने पुढे 32 या आकड्यावरती. 2 षटकामध्ये 10 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 5 बॉलमध्ये 12 धावा आलेत. मॅच टाइम झाला. ही कॅच पकडणं महत्वाचं आहे. यावेळेस 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न. यावेळेस फास्ट ट्रॅकिंग एंडला फेकी आणि फलंदाज होईल बाद गणेश कुराडे. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट झालेत. 2 धावांनी 34 या आकड्यावरती धावसंख्या आणि 35 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 35 धावा झाले परंतु 35 धावांचं लक्ष आहे. आणि पाहायला गेलं तर 35 धावा या निघताना पाहायला मिळतील का? 38 पाहायला गेलं तर 18 बॉल आणि 35 धावांचं लक्ष. येणाऱ्या काळामध्ये जर 36 धावा झाला असतं तर 12.00चा रिक्वायर रन रेट असता. परंतु आता पाहिलं गेलं तर पूर्णपणे या मॅच दरम्यान 18 चेंडू आणि 35 धावा बनवायच्या आहेत. ज्या पद्धतीने मनोव स्पोर्ट्स या संघाची पाहिलं गेलं तर कशा पद्धतीने बॅटिंग लाईनअप असेल 18-35चं समीकरण करण्यासाठी. बहादूरशाह स्पोर्ट्स मनव आपला 12वा खेळाडू पाठवा. सलामीची जोडी जी उतरल्या खेळपट्टीवरती त्यांचे नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. बहादूरशाह स्पोर्ट्स मनव, आवाज येत असेल मनव तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल तर अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षात पाठवा. बंटी आणि रोशन ही जोडी या खेळपट्टीवरती. 18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. तर 18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असताना क्षेत्ररक्षण सजलंय लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या संघाचे. आणि आता मात्र पहा शिंगणवाडी टीम आपण तयार आहे त्या टॉस साठी. जशी यावेळेस पहा आणि मॅचला होईल सुरुवात. प्रमोद देसाई
बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल आडव्या बॅटने केलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक काय फेकी केली जाईल, पहिली धाव कंप्लीट होत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, चांगली फेकी आणि त्यानंतर डॉट बॉल पहिला येतोय. चांगल्या टप्प्यावरती पडलाय चेंडू आणि निर्धाव चेंडू आलाय. सुरुवात चांगली झाली यावेळेस. चांगला टप्पा शोधलाय परंतु यावेळेस धाव घेतली जाईल, एक कंप्लीट होईल. धावसंख्या 1ने पुढे सरकताना आपण पाहतोय सध्याच्या घडीला. एका धावेने धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज, आडव्या बॅटने फटका घ्यायचा होता. यावेळेस पहा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन येताना पाहायला मिळते. अतिरिक्त धावेचा समावेश, धावसंख्येमध्ये 2 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 33 धावा अजून बनवायच्या आहेत. यावेळी चांगला स्ट्रोक आहे परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडलाय, कोणतीही चुकी होणार नाही. विकेट क्रमांक 1, महत्वाचा खेळाडू बाद होताना पाहायला मिळतोय. फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न होता आणि या कारणामुळे फलंदाज बाद होतोय. नवीन खेळाडू साहिल, साहिल आता मात्र येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी करताना 14 धावा दिल्या होत्या परंतु बॅटिंग करताना आता त्या धावा वसूल कराव्या लागतील. आता मात्र चांगला खेळ जर करतोय साहिल पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग झाली तर धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल वेगवान गतीने. आणि आता कशा पद्धतीने तो बॅटिंग करेल हे महत्त्वाचं आहे. साहिल यावेळेस पहा वॉट डिलिव्हरी, काय गोलंदाजी राहिले. फर्निचर डिस्ट्रॉय, इनिंग ब्रेक केली जाते. महत्वाचा खेळाडू यावेळेस धारातीर्थ होताना पाहायला मिळतोय. गोल्डन डकचा शिकार ठरताना पाहायला मिळतोय. इनिंगचा पहिला चेंडू, फलंदाजाच्या पर्वाचा होतोय शेवट आणि शेवट झाल्यानंतर नवीन फलंदाज येताना पाहायला मिळेल. अक्षय महत्वाचा खेळाडू आहे. अक्षय आता मात्र अक्षयला जबाबदारी घ्यावी लागेल. धावसंख्येचं समीकरण पाहता हॅट्रिकची संधी गोलंदाज प्रमोद देसाई, काय गोलंदाजी राहिले. लेफ्ट हँडर हॅट्रिकसाठी 500 सुहास पाटील यांच्या माध्यमातून, पवार यांच्या माध्यमातून असतील. यावेळेस पहा डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. जर लेग बी फोर विकेटचं जर नेम असता तर पाहिलं गेलं तर निर्णय जर कळवला असता तर विकेट नक्कीच असते परंतु डॉट बॉल आलाय. यावेळेस 5 चेंडू झाले तर धावसंख्या 2 आणि त्यानंतर मात्र लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या संघाला जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळाली. फक्त प्रश्न एकच आहे, हा चेंडू जर चांगल्या टप्प्यावर पडतोय तर यशस्वी षटक होऊन जाईल. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉल येतोय. वेग प्रचंड आहे चेंडूवरती. हा चेंडू जर ऑफ साईडला ठेवला तर बॅटरला चेंडू बघण्या अगोदर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये समावेश करताना पाहायला मिळेल. आणि त्यानंतर मात्र 3 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल, काय गोलंदाजी राहिली, प्रात्यक्षिक दाखवतोय वेगवान गोलंदाजीचं. यावेळेस बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही, हीच गोलंदाजी अपेक्षित होती. ऑफ साईड खेचायची होती आणि ऑफ साईडला ठेवलेला चेंडू फलंदाजाला समजत नाही कारण की वेग प्रचंड आहे आणि त्या चेंडूवरती पाहायला गेलं तर त्या ब्लाइंड स्पॉटवरती चेंडू पडतोय आणि त्यानंतर मात्र चेंडू आत येताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, पॅडलाईनची गोलंदाजी, षटक समाप्तीचा होतो इशारा. 3 ही धावसंख्या धावफलकावरती आणि येताना या बेस मात्र 12 चेंडू आणि 32 धावा, 16.00चा रिक्वायर्ड रन रेट. 4 चौकार आणि 3 षटकारांची आवश्यकता प्रत्येक षटकामध्ये. तेव्हाच मात्र धावसंख्या 32 आणि 8 चौकार संपूर्ण या 12 बॉलमध्ये हवे, तेव्हाच मात्र धावसंख्या 32 होताना पाहायला मिळेल 12 चेंडूंमध्ये. चला टीम मीटिंग घ्यायची नाही, आयोजक आहात
तुमचा नियम आणि तुम्हीच मोडायचा नाही. हे चला स्पीडअप करायचं लगेच. दुसरा गोलंदाज दाखल करा. दुसरा षटक घेऊन येईल गोलंदाज दिलीप. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येताना पाहायला मिळेल गोलंदाज दिलीप. आणि दिलीपची गोलंदाजी या मॅच मध्ये महत्वाची आहे. जर 10 ते 12 धावांपर्यंत गोलंदाजी थांबवतोय तर 6 चेंडू 20 पर्यंत थांबू शकतं. जर 4 ते 5 धावा देतो तर 25-26 पर्यंत येताना पाहायला मिळेल. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो. तर आता मात्र 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. आणि 32 धावांची आवश्यकता असताना पाहिलं गेलं तर महत्त्वपूर्ण ही मॅच असेल. बॉल 32 धावांची आवश्यकता. सुरुवात मात्र 6 ने झाली. 11 चेंडू 26 धावा 26 धावा. 11 चेंडू पहिला बॉल षटकार. दणदणीत खणखणीत आत्मविश्वास वाढवणारा धावसंख्येचा उच्चांक गाठणारा षटकार येतोय. आत्मविश्वास वाढला या खेळाडूचा आणि त्यानंतर होऊन जाईल शंखनाद. होईल का हे पाहणं महत्वाचं आहे. 12 चेंडू 32 धावा 32 धावा. 12 चेंडू पहिला चेंडू षटकार आणि 11-26 समीकरण. ही मॅच बदलताना पाहायला मिळाले. काय घडेल यावेळेस. आडव्या बॅटने खेळायचा होता. पाहायला गेलं तर पॅड लाईनची गोलंदाजी. कमबॅक डिलिव्हरी डॉट बॉल. चांगला टप्पा शोधलाय. जरी षटकार ठोकला असेल तरी कमबॅक करणं या गोलंदाजाला माहीत आहे कशा पद्धतीने कमबॅक होईल आणि ते कमबॅक केलं जाते. यावेळी देखील चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडू यष्टीरक्षक क्लोज किपिंग करत असताना चेंडूवरती नजर आहे या खेळाडूची आणि डॉट बॉल येतोय. 2 चेंडू निर्धाव आले. 6 धावा आल्यानंतर 2 चेंडूवरती कोणतीही धाव नाही. हे चिंतेचं कारण आहे. आता मात्र या चेंडूवरती षटकार येणं महत्वाचंच आहे आणि षटकार येताना पाहायला मिळेल का. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडूच्या खाली गणेश कुराडे. कॅच ड्रॉप. चुकी झाले यावेळेस. चुकी झाले. चुकीला माफी नाही. 2 चौका येताना पाहायला मिळतात. धावा आता 2 चेंडूवरती किती धावा येतील कारण की आता 24 धावांची गरज आहे सध्याच्या घडीला. धावसंख्या जाऊन पोहोचते सध्याच्या घडीला. पहा 8 चेंडू आणि 24 धावा. यावेळेस डॉट बॉल आहे. कंट्रोल मध्ये गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. षटकार आल्यानंतर धावसंख्या थांबवले गोलंदाज दिलीपने. 2च धावा खर्च केले. तर पाहायला गेलं तर आडव्या बॅटने फटका घ्यायचा होता. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. अचूक टप्प्यावरती पडलाय. षटक समाप्तीचा होईल इशारा. फक्त दिलेत 8 धावा. जिथे मात्र येणाऱ्या काळामध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. 24 धावा 24. 4 षटकार 6 चौकार म्हणजे प्रत्येक चेंडूवरती एक मोठा हिट येणं महत्वाचं आहे. 6 चौकार आले तरी सुद्धा मॅच विजेता होईल. 4 षटकार आले तरी सुद्धा. परंतु 6 चेंडू 24.
दुस हॅलो. दुसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलं तर दोन धाबा आणि एक षटकार, म्हणजे चार निर्धाव चेंडू हाताळताना पाहायला मिळाला गोलंदाज दिलीप. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर नवीन गोलंदाज येताना पाहायला मिळेल एस केशव. नवीन गोलंदाज येताना पाहायला मिळेल. 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता असताना. मिस्टर मिस्टर ड्रिल पकडलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट आले शेवटच्या षटकामध्ये. 5-24चं समीकरण. नवीन खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. आता मात्र त्याच्यासाठी तेजस तेजस हा खेळाडू नवीन आलाय. 5 चेंडू 24ची गरज असताना जर या खेळाडूने 4 चेंडूवरती 4 ठोकले तर संघाला विजय मिळवून देईल. बादुशाह स्पोर्ट्स मनव या संघाला. पण दुसऱ्या बाजूला लिबर्टी स्पोर्ट्स पॉवरवर्ड या संघाने मॅचला पूर्णपणे आपल्या बाजूने घेऊन आलाय. 5 चेंडू 24 धावा, 4 षटकार 4 षटकार 5 चेंडू. काय घडेल या मॅच मध्ये? तेजस की गोलंदाज, गोलंदाज की तेजस? काय होईल या मॅच मध्ये? केशव की तेजस? ही बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. यावेळेस पाहायला गेलं तर नवीन खेळाडू सूरज. येस, सूरज आलाय. 4 चेंडू आणि 24 धावा, 4 षटकार येतील का सूरजच्या? पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला. परंतु स्ट्रायकिंग एंडला जो खेळाडू आहे बंटी, बंटीच्या बॅटमधून धावा येणं महत्वाचे आहेत. 4 चेंडू 24, 4 षटकार. चला स्पीडअप करायचं यष्टीरक्षक. याबाई चांगला स्ट्रोक खेळाय, परंतु क्षेत्ररक्षक बनेल फक्त प्रेक्षक. हा येतोय षटकार. 3 चेंडू 18चं समीकरण. तीन चेंडूवरती 3 षटकार येतील का अजून देखील? एक गोलंदाजाला 1 चेंडू हाताळायचा चांगल्या पद्धतीचा. यावेळेस हा चेंडू होता आणि हा विजेता चेंडू म्हणायला हरकत नाही, कारण की 1 चेंडू जर डॉट येतो तर 6 धावांचा गॅप पडेल आणि 2 षटकार जरी 2 बॉलवरती आले तरी सुद्धा 6 धावांनी पराभूत होईल संघ. 3 षटकारांची आवश्यकता 2 चेंडूंवरती येणाऱ्या काळामध्ये.
रघुनाथ नवीन खेळाडू, एक्सपिरियन्स खेळाडू आहे. 2 चेंडूचे 2 जरी षटकार ठोकले तरी नक्कीच संघासाठी चांगला खेळ होईल, परंतु डॉट बॉल आलाय. यावेळेस पहा निर्धाव चेंडू, यावेळेस डॉट बॉल येताना पाहायला मिळते. षटक समाप्तीचा होईल इशारा आणि विजेता होतोय लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी संघ.